नमस्कार मंडळी, फॅमिली ब्लॉग्स अँड शॉर्ट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज शिवमचा बड्डे होता, 5वा बड्डे होता त्याचा। बड्डेचं डेकोरेशन हे टेरेसवरती करण्यात आलं होतं। तर आम्हाला वाटलं आम्हाला लेट झालंय जायला, पण आम्ही सगळ्यांच्या आधीच तिथे पोहोचलो होतो। तर एवढं कोणी लगेच आलेलं नव्हतं। मग आम्ही आमच्या मायराचेच फोटोज काढून घेतले। तर इकडे थोडासा पाऊस झालेला होता म्हणून ओलं झालेलं होतं। तर इकडे तुम्ही बघा, हळूहळू सगळेजण यायला सुरुवात झालेली आहे। आणि जेवढे खाली दाखवते मी तुम्हाला, पाहुणे यायला सुरुवात झाली होती। आणि जे आलेले आहेत ना, ते इकडेच्या साईडला बसले होते, खाली बसण्यासाठी सोय केली होती त्यांची। आणि असं इकडं आहे बघा तुम्ही। आणि मग थोड्या वेळात त्यांचा बड्डे चालू होणार होता। 8 वाजायला आले होते। मग बड्डे चालू झाला आणि मग आत्याने सगळ्यात पहिल्यांदा ओवळलं। आत्यानंतर मग एक एक येऊन सर्वांनी ओवळलं बघा मग तुम्ही। त्या आमच्या वहिनी म्हणजे बड्डे बॉयची मम्मी, मग त्यांनी ओवळलं बघा तुम्ही। त्यांनी काय गिफ्ट आणलं विचारलं तर त्या म्हटलं माझं एक स्पेशल गिफ्ट आहे। सर्वांचं ओवाळून होतच आलं होतं। त्यानंतर मग बड्डे बॉयची काकी आल्या, त्यांनी स्टडी टेबल आणला होता। तर ह्या 2 नंबरच्या काकी त्यांनी कपडे आणले होते, तर मी आले ओवाळायला। तर मग ओवाळून घेतलं। तर मी म्हटलं होतं मी शेवट जाणार, कारण आत्याचा माझा पहिला आणि तसं मग शेवट पण आत्याच जाणार। मग मी पण एक फोटोज काढून घेतले आणि इकडे मग सर्वांचंच याची घाई बघा, लगेच गिफ्ट घेतलं ना लगेच आतमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे कुणी न्यायला नको। सगळं सेफ बघा, खाली गिफ्ट कसे एक ठेवलं, लय सिन्सिअर बॉय आहे। सर्वांचं ओवळून झालं होतं। मग केक कापायच्या आधी जरा बड्डे बॉयच्या मम्मी पप्पाने फोटोशूट केला। मग त्यांनी फोटोज काढले। बड्डे बॉयचे काका काकी आणि आमच्या बारक्याला भाऊशिवाय तर राहतच नाही, यांचे फोटोज काढून झाले। मग ह्या वहिनी सगळ्यांचं ओवळून झालं, तर मागून आलं मी ओवळायचं राहिलंय म्हणून सांगितलं। मग त्यांनी ओवळून घेतलं आणि मग आता काय केक कापायचा होता, पण त्याआधी यांचं फॅमिली एक फोटोज घेतला, कारण मग सगळे इकडे तिकडे जातात ना। मग फॅमिलीज फोटोजमध्ये सगळे झाले। नंतर बारकाच तुम्ही राहायलाच घ्यायचा, मग त्याला घेतलं तसं जीव खाली बाहुलीमध्ये बाहुली घेतली, त्याला कसं तरी उभं करून त्यांनी फोटोज काढले। मग बड्डे बॉयची आजी आजोबा या सगळ्यांनीच फोटोज काढले, आत्याने पण। आणि मग पुढे त्यांच्या मम्मी पप्पांनी केक वाढला, पहिले परत एक केक सोबत फोटो घेतला आणि मग केक कापायला सुरुवात केली। हा छोट्या बघायला तिथल्या तिथेच केकवर त्याने ताव मारला। ऑलरेडी 2 पंगत तुटल्या होत्या आणि ही 3री पंगत बसली होती। तर मग ह्यांचं जेवण चालू होतं बघा। इकडे मग म्हणलं केक खाऊन द्या होतं, केक खायला आलं तिकडे बघा। तर बाहेर पाऊस चालू झाला, मग बाकीच्या पंक्ती घरात आतमध्ये बसून घेतल्या ना। आमचं बड्डे बॉय बघा तर जेवला पण नाही, म्हणलं मला झोप लागली। आता झोपायला बघा किती निरागस गोंडस, असं वाटते झोपलाच नाही, हसतोय, पण तो झोपलेला होता। त्याची झोपण्याची स्टाईलच ती आहे। सर्वात शेवट मग आम्ही जेवण करून घरी निघालो। असेच ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।